शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, देवाच्या डोक्यावर संतांचं कर्ज आहे. वाक्य हे नाथांचं आहे, मालकांचं वाक्य. वाक्य हे अधिकारी माणसांचं मानलं जातंय. भंगिरे किती बोंबलू द्या, त्याचं कोण विचारतंय हो? भंगिऱ्याला नादच असतो भुकायचा. त्यांनी किती भुकू द्या, चांगलं भुकू द्या, वाईट भुकू द्या, कोण मानित त्याच? महाराज, वाक्य दमदार माणसांचं असतंय. दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण. जगी मानिती वचन, 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 जगी मानिती वचन. जगी मानिती वचन, जगी मानिती वचन, जगी मानिती शब्द. दुर्बळाचे कोण, जगी मानिती वचन. एखाद्या वेळेस त्याचं खरं जरी असलं तरी त्याला संध्याकाळची भाकरी खाल नसली की त्याला त्याच्या जवळचे पण मानित नाही. दुर्बळाचे कोण ऐके घालो नियामन, राहील कारण दया वाचून काय ते. दुर्बळाचे कोण, जगी मानिती वचन, असाच एक पुरावा. दुर्बळाचे कोण ऐके घालो नियामन. सर्वसामान्याचं कोण चित्त लावून ऐकत आहे? कोण मन घालत तिथं वारकरी? नाही नाही, दमदार माणूस लागतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य किती दमदार. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आहे? मात सगट. आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात ते त्याला जगाचा बाप म्हणतात. तो 36 वर्ष धोत्र धुवाला होता. 36 वर्ष. भारत्रिक 36 वर्ष नाथांचे कपडे धुतले. अधिकार किती मोठा असेल याच्या पलीकडे सांगू का? आल्या आल्या अण्णांनी आदर केला. डब्ल्यू शेठ होते, अण्णांचे पुतणे होते, अधिक करून सगळे खूप आदर केला. जाताना जर तुम्ही म्हणले आता आमचा वॉचमन हजर नाही तर आजच्या दिवस आडच सांभाळा, किती मिरच्या लागतील बाळून. तुम्ही जर म्हणले अण्णा आजच्या दिवस गोडाऊन सांभाळायला कोणीच नाही बाळू महाराज, काय पैसे घ्यायचे ते घ्या, देतो रोजदारी, पण तुम्ही आज आडच सांभाळा. किती किती मुंग्या आहेत त्यांना सगळ्या अंगाला. पंढरपुरातला मालक होता का? दत्त चोपदारी करीता ते, करीता ते, दत्त चोपदारी करीता ते, करीता ते, दत्त चोपदारी करीता ते, करीता ते, दत्त चोपदारी करीता ते. मने देवा त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीता ते, करीता ते, दत्त चोपदारी करीता ते, दत्त चोपदारी करीता ते, दत्त चोपदारी करीत असे. ब्रह्मांडाचा मालक नाथांच्या घरी वॉचमन झाला.
एकनाथ महाराजांच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी गिरगावचा बाळू करू शकत नाही. त्याच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी नाही. तरी पण तुम्ही जर मला म्हणले वाचमन होय तर रागे. जगाचा बाप आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. त्याच्या सत्तेशिवाय विश्वातलं काहीच हलत नाही. तरी तो नाथांकडं 36 वर्ष कामाला आहे. नाथांचा अधिकार किती मोठा असेल आणि त्यांचं वाक्य आहे की संतांचं देवावर कर्ज आहे. कोणाची मायवेली एकनाथ महाराजांचा शब्द खोटा म्हणायची आहे का हिंमत एखाद्याची? म्हणू शकतो का वारकरी? नाही म्हणू शकत, कारण ते नाथ बाबा आहे. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ राजा, स्वामी एकनाथ माझा राजा, स्वामी एकनाथ राजा, माझी राजा स्वामी एकनाथ राजा, स्वामी एकनाथ घेत जाय. रोज आम्हालाच घेतो, कधी कधी लोकायला मदत घेत जाय ना. विठाला विठाला सकल संत माझी राजान स्वामी एकनाथ माझा. एकनाथ महाराज सर्व संतात राजे होते. भौतिक श्रीमंती, फार मोठे श्रीमंत संत. म्हणे नाथांच्या घरी चोरी झाली. जनार्दन स्वामी आदी करून सगळे होते गुरुवर्यांकडे. तो चोरायला गठुडे उचलत नसताना सोन्याचे गठुडे ते म्हणले तुम्हाला उचलायचे नाही, मीच उचलून देतो. माझ्या काही गोळ्या संपल्या नाही, डोक्यावर परिणाम नाही, मी काही नशा करीत नाही. पुराण सांगतोय, इतिहास सांगतोय संतांचा. एवढी वैभवशाली लोक. नाथांच्या घरी झाडून काढणारा आतमध्ये घुसला होता. घुसला म्हणजे बलीला, दार झाडणारा त्याला आतमध्ये बलीलं. तर त्यालाही 2.25 किलोच्या ताटात जेवायला होतं. सोन्याचं ताट, 2 ते 2.5 किलोचं ताट, त्यालाही जेवायला. काय वैभव असेल. एवढ्या मोठ्या माणसांची वाक्य खोटे असतील, काही काही गाफील बोलत असतील का लोक. संतांचं देवावर कर्ज आहे. एक चारवा कुठला तो म्हणे काय बोलता म्हणे महाराज गोळ्या संपल्यासारखं. आम्ही सर्व संत विटेवरच्या मालकाचं भजन करतात आणि मग देवाचंच कर्ज संतांवर असेल ना. संतांचं कर्ज देवावर कसं होईल? तू नको मानू. मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. काही काही माणसाला स्वतःच्या मायबापाचं अस्तित्व मान्य नाही, ते देवाला काय मान्य करतील? मूर्ख असतात काही माणसं, मूर्ख असतात. तुम्हाला एक सांगू का, काही काही माणसांचा स्वभावच कुत्र्यासारखा असतो. आणि कुत्र्याला गादीवर बसवा, पालखीत बसवा, एसटीत बसवा, चांगल्या भारीच्या गाडीत बसवा, तरी ते भुकतच. स्वानशिबी के बैसावी बैसविले. पालखीत जरी कुत्र बसलं तर ते भुकतच असत. स्वभाव असतो कुत्र्याचा. तशी काही माणसं चारवाका सारखी असतात, निंदाखोर असतात, ती करत असतात निंदा. त्यांचा तो स्वभाव आहे. कसं शक्य आहे म्हणे? मालकांचा पुरावा आहे. देव ईश्वात मोठा आहे त्याबद्दल दुमत नाही, पण याचं मोठेपण जर कोणी मोठं केलं असेल तर ते संतांनी केले. अमोची अभावे तुझा देव पाना, अमोची अभावे तुझा देव पाना,
करून राहिलास हे कवी करून राहिलास आमुखी आभावे आमुखी आमुचिया भावे तुझ देवपण. देवाला देवपण जर कोणी आणला असेल त्याला होतं देवपण. माहित होतं का आपल्याला? ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्ती दादा, गोरोबा काका हे जर 18 संत जन्माला आले नसते तर देव आपल्याला कळाला असता का? मग देवाला तू देव आहेस असं देवाचं मोठेपण दाखवायचं काम संतांनी केलंय. विश्वाची कुलदेवी कोण ठावी केली? कुलीची हे कुलदेवी केली ठावी संताने. देवालवरीच बसावं लागलं असतं वैकुंठात आणि आपल्यालाही कळालं नसतं. प्रचार प्रमुख आहेत संत देवांचे. एवढी ताकद आहे. याच्या पलीकडे सांगू, एका माणसाकडे 500 कोटीची प्रॉपर्टी पण सुख नाही. काय जाळायची संपत्ती. सौख्याम नैवाम पदरियाशु द्रव्य राशी भया स्थितो या मृगानाम सर्वत्वेयो किमं यत अर्थेषु जायते. नरक म्हणजे पर्वतासारखं द्रव्य त्याच्याकडे पण सुख नाही. काय करतो मग ती संपत्ती? देवाला पण सुखाची कमतरता होती. संताची सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची. सुख नव्हतं देवाकडं. कोणी दिलंय? संतांनी. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. म्हणजे सुख सुद्धा देण्याची ताकद संतातच आहे. मग का मोठे नाहीत संत? या सर्व कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. मनोनी नाचे मागे मागे. नाचणं म्हणजे घुंगर बांधून नाही. संतांची पडलेली कामं करणं इति नाम नाचणे. पहिल्या कडव्यावर बोलू आपण. तुम्ही फक्त आशीर्वाद देत राहा बाळूला. मी बोलण्याचा प्रयत्न करेन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली जुनाट परंपरा आहे. भगवान ओंकारनाथाची कृपा, देवांची कृपा, दिव्य तेजस्वी असा अधिष्ठान, या परम पावन अधिष्ठानावर मला वाटतं गेल्यावी वर्षी गंगाभाऊ अण्णांनी आमंत्रित केलं. विश्वस्तांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, कमिटीच्या वतीने, संस्थांच्या वतीने आदरणीय बाबूरावजी अण्णा यजमानपद गेल्या वर्षी त्यांच्याकडे होतं. याही वर्षी होतं. मागे एकदा एका
पुण्य प्रसंगाच्या कार्यक्रमाला सुद्धा आमंत्रित केलं अण्णांनी. शाळेत कार्यक्रम होता, तिसरी वेळ येण्याची. याही वर्षी आदरणीय बाबूराव अण्णांमुळे इथे येण्याचा योग आला. या पवित्र मातीचं दर्शन झालं, या अधिष्ठानाचं दर्शन झालं. प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं वास्तव्य या पवित्र मंदिरात आहे. जाज्वल्य अधिष्ठाने खूप असं काही अन्नदान या तीर्थावर, अशा परम पावन तीर्थावर माझ्यासारख्या अल्पज्ञानी सर्वसामान्य साध्या छोट्याशा गिरगावकराला इथे कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं अहोभाग्य आहे. तारखेच्या संदर्भात गंगाभाऊ 1-1.5 महिना बोलत होते, कोणती द्यावं कोणती घ्यावं. मागे पुढं करत 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 आजची तारीख देण्याचा योग आला. उपस्थित सर्व श्रोत्यांना, माय मावल्यांना माझा नाक घासून प्रणाम. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद. दोन्ही मृदंगाचार्य गोड वाजवतात, त्यांनाही प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी वारकरी मंडळी, आदरणीय भास्कर महाराज असतील, उत्तरेश्वर बापू असतील, ज्यांनी सुरुवातीला कामाजी महाराज असतील, या बाजूची सगळी मंडळी, रंगामामा गावातली भजनी असतील, आधी करून गावातली जेवढी भजनी आहेत सगळ्यांना धन्यवाद. आज आदरणीय पाचपुते काका, सातपुते काका आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. डिपार्टमेंट क्षेत्रातले कासलेवाल साहेब, उद्या त्यांची पंगत आहे. उद्याचा महाप्रसाद त्यांच्या वतीने आहे. भगवंताची कृपा, या संस्थांची कृपा त्यांच्यावर झाली. एक भाव अंत करण्यात आला आणि उद्याचं पूर्ण अन्नदान या पवित्र संस्थांवर प्रसाद आदरणीय कासलेवाल साहेबांचा आहे. देवाची ताकद, संतांचा अधिकार इतका मोठा असतो, इतका मोठा असतो सज्जनांनो. विटेवरचा मालक कोणाच्या अंतकरणात काय भाव देईल काही सांगता येत नाही, कशी श्रद्धा उद्भवेल काही सांगता येत नाही. त्यांचा भाव जागा झाला आणि अंतकरणात धर्माविषयी प्रेम. माझ्या बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला ते येत असतात आणि उद्याचा महाप्रसाद त्यांच्याकडे आहे. त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे अंकुशजी महाराज आहेत, बऱ्याच दिवसापासून हा सर्व गाडा चालवतात. महाराजांना सुद्धा प्रणाम. देवावर संतांचं कर्ज आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी वाटेल ते त्यांचे काम करतोय. वेळ फार झाला, 1-2 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. अण्णा कीर्तन कमी करत नाही, काळजी करू नका. बोलोबा महाराज बापू वारीला निघाले. दोन 4 महिन्यापासून आपल्या धर्मपत्नीला म्हणाले, कनका मी तुला पुढच्या वारीला घेऊन जाणार, मोठ्या वारीला, आषाढी वारीला मी तुला घेऊन जाणार. धर्मपत्नीला म्हणाले. आमचे सोहळ्यातले वारकरी सोबतचे, नित्य आम्ही सोबतच असतो. मला पायी चालायचा काही त्रास होत नाही. चालतो ते का या अपघातामुळे बॉयलजनला त्रास आहे म्हणून बसावं लागतं. हे पाप असेल एखाद्या जन्मातलं. विठाला विठाला निष्ठावंत महिन्याची वारकरी आहेत उत्तरेश्वर बापू, दर महिन्याची वारकरी. पाच 4 महिन्यापासून असा टकळा लागला होता की मालक या वारीला मला नेणार आहेत. तो संती केला ऋणी याच्यावर सांगतो. कर्म नो गती. बोलोबा महाराजांचे मित्र होते चाकणचे पाटील. आणि दोघांची चर्चा झाली, आपण आषाढीच्या वारीला, अमक्या अमक्या वारीला आपण दोघही आपल्या धर्मपत्न्या घेऊन जाऊ. बाईने मालकासोबत वारीला जाणं अनन्य साधारण महत्व आहे. एकटीनं वारीला जाऊ नये असा काही विषय नाही.
पण शक्यतो नवऱ्याला घेऊन गेली तर अनन्य साधारण महत्व आहे. आणि त्याला जर घरी वान्य राहणार ठुलं आणि ही जर गेली तर मग नाही पुण्य. हिला खड्डा करून असं चंद्रभागेत जरी पुरलं तरी कवडीचं पुण्य नसतं. जात जा शक्यतो. आता तो पाकिस्तानाचा असेल तर मग नाही येऊ द्या, पण येतच असेल तर श्रद्धेनं बाईनं नेलं पाहिजे मालकाला सोबत. लक्ष्मी सहित शोभे नारायण. एक अनन्य साधारण महत्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, या सनातन संस्कृतीमध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. 3 दिवसानं निरोप आला, चाकणचे पाटील आजारी आहेत. चिठ्ठी आली, बोलोबा महाराज मी येऊ शकत नाही. तो संती केला ऋणी सांगते, काय कर्ज आहे देवावर संतांचं. शक्य नाही मला येणं, नाही बोलोबा महाराज येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यांना असं वाटलं उद्या तरी बरं वाटेल, ते निष्ठावंत माणसं आहेत, ते काय असं थोडंफार दुखण्याला घरी थांबणारी माणसं नाहीत, ते निष्ठावंत लोक आहेत. बोलोबा महाराजाला वाटलं ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी चाकणच्या पाटलाचा बदल होईल आणि निरोप येईल, मला घेण्यासाठी येतील ते. पण नाही. उद्या वारीला निघायचं. संध्याकाळी कनकाबाईला सांगितलं, कनका, नाव होतं कनकाबाई. कनक म्हणजे सोनं, कनक म्हणजे सोनं. काय नाव आहे गोड. पुराणातली नावं आपल्या मुलींची ठेवत जा, मुलांची नावं पुराणातली ठेवत जा, विद्वान माणसाला विचारून नावं ठेवत जा. जिला कवडीची अक्कल नाही ते आंटीला विचारायचं, ते आमची आंटी नाव ठेवलं. तिसऱ्याच दिवशी सासूल फुकून दिलं, तिला काय लायकी नाव ठेवायची? इतकी अक्कल असती का तिला नाव ठेवण्याची? 4-2 वर्ग शिल्लक शिकली म्हणजे फार शहाणी असती का ती? विद्वानांना विचारून नाव ठेवत जा. काय नाव आहे? कनकाई. कनका जी, चाकणचे पाटील आजारी आहेत ग जी, म्हणून द्रौपदाबाई येऊ शकत नाही. आणि त्या येणार होत्या म्हणून दोघी एकमेकीला बोलायला चालायला सोबत होतात, म्हणून मी तुला नेणार होतो. आता हे शक्य नाही ग. जी मालक, जी जी. एक रस्व दीर्घ इतकी चूक नाही. इथं बसलेल्या कोण्याही माणसानं पत्नीला म्हणावं, मी तुला अमक्या अमक्या ठिकाणी नेणारे महिन्यापासून बोलावं, आणि निघायच्या दिवशी सकाळी म्हणावं मी तुला नेत नाही. नाही जरी काही बोलली तर चेहरा मांजरानं टोकारल्यावानी होईल, वरखंड्यावानी होईल. इतकं तरी होऊ शकतं, इतकं तरी होऊ शकतं. रस्व दीर्घ इतकं दुःख नाही, कारण मालकाला वारीला वाट लावायचंय. आपला चेहरा अप्रसन्न दाखवता काम नाही. जी मालक, जी 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 जी. पिशवीतली चोळी काढली, पातळ काढलं, बऱ्यापैकी स्वतःच्या वस्तू होत्या, कुंखाचा करंडा होता, सगळं काढून घेतलं. मालक, 2-3 पिशव्या होत्या, त्या पिशव्यात काही इकडचं तिकडचं सामान होतं, मी सगळं काढून घेतलंय. बरं बरं, काय हरकत नाही. चार 2 वस्त्र कमी घेतले होते. कशामुळं? धुण्यासाठी मी सोबत आहे. मालकाचे धोत्र धुईन, निमस्ती धुईन. जिंच्या पॅन्टीवाल्यांना निमस्ती कळायची नाही, बनेन मी, बनेन धुईन, धोत्र धुईन, फेटा धुईन, उपरणं धुईन. त्याच्यामुळं कमी घेतले होते. पण पुन्हा एक पिशवी भरली. बोलोबा महाराज म्हणतात, कनका जी, अगं तुझं सामान काढूनही एक पिशवी आगाव झाली. ऐका मालक, ही वारी पावसाळ्यातली आहे. कधी पाऊस येऊ शकतो, फेटा भिजेल, उपरणं भिजेल, सदरा भिजेल, धोत्र भिजेल, तुम्हाला सर्दी होईल, तुम्ही वल्ल वापरू जाऊ नका, म्हणून मी शिल्लक धोत्र दिले. 400 वर्षापूर्वीच्या स्त्रीचं चरित्र सांगतोय. 400 वर्षापूर्वीची
या महाराष्ट्रातली स्त्री किती पवित्र आहे कल्पना करा. आजही आहे, आजही आहे. 400 वर्षापूर्वीचं कथन सांगतोय. मारुतीरायाच्या मंदिरापर्यंत वाटे लावण्यासाठी सोबत गेल्या. तीर्थयात्रेला जाणाऱ्या व्यक्तीला मंदिरापर्यंत वाट लावणाऱ्याला एक अनन्य साधारण महत्व आहे. त्याच्यासाठी पुरावा आहे. नमो तीर्थपंते चालती तयासे, नमो तीर्थपंते चालती तयासे, एक बोलावेता त्याचे नमो, एक बोलावेता त्याचे नमो. नमो तीर्थपंते नमो तीर्थपंथे चालती. जे स्वतः तीर्थाला चालले त्याला नमस्कार वारकरी असेल काही नवल नाही, पण यात्रेला जाणाऱ्यांना जे बोलवायला गेले, वाट लावायला गेले, मालक म्हणतात त्याला पण नमस्कार. त्याशी नमो. वारीला जाणाऱ्याला मंदिरापर्यंत बस स्टॉप पर्यंत वाट लावणाऱ्याला सुद्धा नमस्कार आहे. आई साहेब तिथपर्यंत पोहोचले. सोबत कोणीतरी एक जण होत. हाताला स्पर्श केला आणि सांगितलं, बाळा मालकाचं वय झालंय, सांभाळ बरं. सांभाळतात. एकदा अभंग म्हणत असताना ते पाणी पित नाहीत, काही नाहीत. भोपळा सोबत तिला पाण्याचा. भोपळा पाण्याची आठवण करून देत जाय रे. इतकं प्रेम आपल्या पतीवर, इतकं प्रेम. निघाली वारी. बोलोबा महाराज बऱ्याच दूर गेले असतील. घरी आल्या, आतमधलं दार लोटून घेतलं आणि खांबाला कवटाळलं. देवा कुठल्या जन्मातलं पाप होतो आलं रे. मालकांसोबत वारीला जाण्याचा योग आलता रे परमेश्वरा. मालकासोबत वारीचा योग होता, पण वारीच्या प्रवासामध्ये मालकांची सेवा करण्याचा योग होता रे देवा. काय फटक कपाळे रे, काय अभागी आहे मी, मला जाता येत नाही. स्वतःचे डोळे पदरान पुसले, घराच्या कामा करता लागले. त्याच्यावर 1 तासानं दारातून आवाज आला, कनकाबाई, कनकाबाई. बाईचा आवाज आला, बाईचा आवाज. लक्षात घेतलं कोण असेल. पाहिलं तर चाकणच्या पाटलींबाई होत्या. चाकणच्या पाटलींबाई. या नाही, सकाळीच निघायला पाहिजे होतं आपण, वेळ झालाय. आजचा मुक्काम आपल्याला सापडत नाही, तुम्हीच लवकर आटपा. कनकाबाईनं सांगितलं, तुमचे मालक आजारी आहेत असा निरोप. काही असू द्यात, बरं वाटायला त्यांना आता. आता काही काळजी करू नका. ती कुठं ऐकते, त्यांना कुठं वारी सुटते, त्यांना वारीशिवाय करमत नाही. निघालेत ते. कनकाबाईनं पिशवी त्यांच्या बैलगाडीत टाकली. चाकणचे पाटील, चाकणच्या पाटलांच्या पत्नी आणि बोलोबा महाराजांच्या पत्नी कनकाबाई जय जय रामकृष्ण हरी वारी निघाली. वारीचा एक मुक्काम यांच्या पाठीमाग. बोलोबा महाराज पुढच्या गावात, त्या अलीकडच्या गावात. पोचली दिंडी पंढरपूरला. पंढरपूरला दिंडी पोचल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नान केलं. एकादशीचा दिवस आहे. मधले 1-2 दिवस भेट होऊ दे. एकादशीच्या दिवशी
आणि स्नान आटपलं आणि चाकणचे पाटील आणि पाटलीनबाई म्हणतात, कनकाबाई एक काम करा, आता चला बरं आपल्याला नगर प्रदक्षिणा करायची. चाकणचे पाटील आपल्या पत्नीला सांगायचे, प्रिये फार मोठ्या निष्ठावंत वारकऱ्याची धर्मपत्नी बरं, तुला जितकी सेवा करता येईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न कर. कनकाबाईला स्वतःच लुगडं एकही दिवशी चाकणच्या पाटलीने धुदेल नाही. रोज धुवायचं, रोज 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 रोज. चाकणच्या पाटलीने रस्त्याने काड्या जमा करायच्या, 3 दगडाची चूल मांडायची, स्वयंपाक करायचा, पाटलांना जेवायला वाढायचं आणि मग या दोघी जणीनं जेवायचं, ताट लावायचं कनकाबाईला. कनकाबाई म्हणायच्या, पाटलीनबाई काय तुम्ही सगळं पुण्य घेता? नाही म्हणे, तुमच्यासारख्या महान साध्वी स्त्रीची सेवा घडती आमचं अहोभाग्य. आणि एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा निघाले, चंद्रभागेचं स्नान आटपलं होतं आणि पुंडलिकरायाच्या जवळ आल्याच्या नंतर बोलोबा महाराजांचा संतपर अभंग चालू होता. अभंग चालू होता संतपर. पुंडलिकरायाला नमस्कार करत होते. तेवढ्या अवकाशात चाकणच्या पाटलांनी सांगितलं, कनकाबाई आता मालकासोबत जा, आता मालकासोबत जा. पाहलं बोलोबा महाराजांनी कनकाबाईला पाहलं. ते काय तुमच्या माझ्यासारखे वारकरी होते का? कोणा संग आलीस? कोण होत सोबत? एसटी लागली होती का तुला? सीटवर जागा होती का? हे काय असे पांचेत मनावर थोडा होता त्यांनी. तुम्ही आम्ही नुसतं पाहलं. आणि मालकाच्या पाठीमाग दिंडीमध्ये नगर प्रदक्षिणा आटपली, मठावर आले. शब्द नाही एकादशीच्या दिवशी, एक शब्द नाही, वाईट सुद्धा नाही. द्वादशीच्या दिवशी सकाळचं कीर्तन आटपलं, द्वादशी सुटली आणि बसले एकांतात. कनकाजी कोणासोबत आलीस ग? तुम्हाला ऐकू जाण्यासाठी मी मोठ्याने बोलतोय. कनका कोणासोबत आलीस? चाकणचे पाटील आणि त्यांच्या पत्नी मला घ्यायला आलत्या. बर, कुठे आहेत ते? काही नाही, नगर प्रदक्षिणा करत असताना मला त्यांनी तुम्हाला दाखवलं आणि त्यांनी सांगितलं आता मालकासोबत जा, आम्ही आमची नगर प्रदक्षिणा करतो, तुम्ही मालकासोबत तुमच्या मठावर जा. बर, चाकणचे पाटील तुझ्या ओळखीचे हो, आपल्याकडे बऱ्याच वेळेस पक्षाला जेवायला आलते, म्हणजे पितराला. बऱ्याच वेळेस आपल्याकडे पितृतिथीच्या दिवशी जेवायला आलते. मी ओळखते त्यांना, मी स्वतः त्यांच्या भातावर तूप वाढलं, खिरीवर तूप वाढलं, मी ओळखते ना त्यांना. कनका अजूनही खरं सांग, तू कोणासोबत आलीस? ऐका ना मालक, मी कशी खोटं बोलणार तुम्हाला? नाही खोटं बोलत. चाकणचे पाटील आणि चाकणच्या पाटली होत्या. बोलोबा महाराजाच्या डोळ्यातून पाणी टपकलं. कनका चाकणच्या पाटलाचा कालच्या सप्तमीला 10वा झालाय. चाकणच्या पाटलाचा कालच्या सप्तमीला 10वा झालाय. ज्याचा कालच्या सप्तमीला 10वा होतोय तो तुला कसा आणतोय? ज्या बाईचा मालक कालच्या सप्तमीला मृत्यू पावतोय ती बाई वारील कशी? कनका वाटानं काय काय झालं? काही नाही मालक, मला एकही दिवशी लुगडं धुदेल नाही, चुली धुदेल नाही. बर, पुन्हा मला स्वयंपाक करू दिला नाही. पुन्हा रावटीत मी आणि चाकणच्या पाटलीन 2 जण झोपत होतो. पाटील रावटीच्या बाहेरच बसून असायचे. बोलोबा महाराजांनी सांगितलं, कनके पाटील होता त्याबद्दल दुमत नाही, पण पाटील पंढरपुरातला होता. पाटलीन होती त्याबद्दल दुमत नाही, पण पाटलीन विटेवरची होती. दृष्टांत संपला. श्रुतीनं जगाच्या मालकाला प्रश्न केला.
हे जगदानंद कंद जगतपते, काय गरज होती तुम्हाला चाकणच्या पाटलाचं रूप घ्यायची? काय गरज होती लक्ष्मीला चाकणच्या पाटलिनीचं रूप घ्यायची आणि कनकाबाईची सेवा करायची? धरून सांगू का काय होत? कनकाबाई एकदा मालकासोबत दर्शनाला गेलत्या, त्यावेळेस विटेवरच्या मालकानं कनकाबाईला कनकाई शब्द वापरला. मागे पुढे पाहिलं, लक्षात आलं, देव बोलतोय. काय देवा? हे मागणं ग काहीतरी, हे आई मागणं. विटेवरचा बाप कनकाबाईला आई म्हणत होता, आई आई म्हणत होता, आई मागणं ग आई, काहीतरी मागणं. कदरून गेल्या होत्या, कदरून गेल्या, त्या कदरून गेल्या. शेवटी कदरल्याच्या नंतर कनकाबाई देवाला म्हणल्या, वारकरी बुवा, देवा तू का ताण देतोस रे? तुलाच काही भीक लागली असेल तर मला माग. काय वाणी होईल? देवा तुम्हाला का त्रास देतोस रे? तुला जर काही भीक लागली असेल किंवा तुला काही अडचण असेल तर मी देते. देशील? काय मागशील? देह टाकते पायावर तुझ्या ओवाळून. मनान देऊ नकोस. देशील का? जगाचा बाप विटेवरनं खाली उतरला आणि बाई साहेबाला पदर पसरला पितांबराचा. माय 9 महिने ते पोटात जागा दे म्हणे रामेश्वर भट्ट तिचा आणि तुका विष्णू नाही तुझा. महाराज काय बाई होती ती! विश्वाच्या मालकाला भीक मागायला लावायची वेळ आणावी. जगाच्या मालकानं तिला भीक मागावं. वर्चस्व काय असेल त्या माऊलीचं, काय सेवा असेल पत्नीची, काय संसारातल्या लोकांवर आदर असेल, काय घरातल्या ज्येष्ठ लोकांविषयी प्रेम असेल, काय वारकऱ्याविषयी जिव्हाळा असेल, या कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतो. म्हणून मालक म्हणतात, विश्वाच्या मालकावर हे संतांचं कर्ज आहे, तो बोज सहन होत नाही. याच्या करता त्यांची सेवा करून उतरतो. म्हणून नाचे मागे 15 तारखेला संक्रांत झाली. आजची 26 तारीख, 11वा दिवस आहे का आजचा? अशी एक संक्रांत. तेर नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये या महाराष्ट्राच्या मातीतल्या, या भारत देशातल्या पवित्र स्त्रियांना आपल्या मालकाच्या सौभाग्याचं वाण देण्यासाठी संक्रांतीच्या दिवशी सुगडं लागते. एक अर्धा टक्का बायानं 5-6 वर्षापूर्वी कहर केलता शहाणपणा. काही बायानं चांदीचे बुटके केलते वाण द्यायला. मला एक भेटली, म्हणली महाराज मी चांदीचे सुगडे तयार केले. त्या बापाची जहागीर आहे का म्हणजे? अशी मला नाही भेटली, मी येरी म्हणाले. इतक्या रगीलाल कशाला भेटेल? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, ऋषीमुनींचा निर्णय टाळणं ही चूक असते. मातीचं गाडगं हे भारतीय संस्कृतीमध्ये पुराणाच्या प्रणालीनुसार अनन्य साधारण महत्व आहे. बाबूरावांना 1000 एकर जरी जमीन असेल, 1000 एकर जमिनीवाला जरी मेला तर सोन्याच्या गुंडीत दिसतो नाही, मातीच्याच गाडग्यात न्यावं लागतं. 1000 एकर वाला मरू दे, 1000 एकर वाला मरू दे, याच्या पलीकडे पहा. एका मंदिराला 5 किलो सोन्याचा कळस आहे. कळस किती किलोचा आहे? 5 किलोचा. पण त्याला ज्या वेळेला स्नान घालतात काय भूदेव, कर्मकांडातले विद्वान लोक, ब्राह्मण मंडळी, तर ते 81 बोळक्यानं स्नान घालतात. ते मातीचेच लागते. मग कळस 5 किलोचा आहे, मग एखादा तांब्या आणता येत नाही का भास्कर बसवण्याचा? पण नाही जमत, त्याला मातीच लागत. आता करत नाही. मागे मी जायचो 27 वर्षापूर्वी, कधी कधी वनाची वास्तू काही असेल तर कधी योग यायचा जाण्याचा, नुसतं पाहायचा योग यायचा. आपली काय लायकी एवढ्याले घर पाहायची.
आपल्याला 5-6 पत्राचं घर आहे का नाही, कशाला आगाऊपणा, पण पाहण्याचा योग येत होता. 4.5 कोटीचं घर एका व्यक्तीचं, 4.5 कोटीचं घर. पाहण्याचा योग आला. मी आपल्या लायकीनं राहत. कुत्र्यानं बैलगाडी संघ मालकासोबत बाजाराला जाऊ नये. कुत्र्यानं मालकासोबत बैलगाडी सोबत बाजाराला जाऊ नये. आणि जरी कुत्र्याला जाचा नाद आला तर त्यानं आखा खाली चालावा. कारण सांगू, भोवतालचे कुत्रे डसत नाही, चाकामुळे मधात येत नाही, तर पुढून बैल येऊ देत नाही. आपण आपल्या लायकीनं राहिलं की मग चांगलं राहतं. आपल्या परीने राहायचं. एखाद्या खुंटीला इतकं वजन 5 किलो सहन होतंय, तिला जर 9 किलो अडकिलं तर खुटी मोडत तीन वजन मातीत जात. आपापल्या परिस्थितीने राहायचं. 4.5 कोटीचं घर होतं. वास्तू विद्वान ब्राह्मण होते. सुवाय सुवास्तु पुरुषा भयो मिद्यक्रधो जनोयम यत्पुराणश महतीयायाम सुच सर्वेषु भयम. गोड असे म्हणणार. मिथ्याय जनो यजद्मिरेन भयस्तुवाय सुद्यम. गोड म्हणणारी माणसं. 4.5 कोटीचं घर. स्वयंपाक घरात एका कोपऱ्यात छिद्र ठेवलं फरची बशिणाऱ्याने. वास्तुपुरुष 1 तोळ्याचा होता सोन्याचा. 1 तोळ्याचा वास्तुपुरुष सोन्याचा. आणि मातीचं गाडगं घेतलं वारकरी बुवा, त्याच्यात तांदूळ टाकले, धने टाकले, आणि त्याच्यात 1 तोळ्याचा वास्तुपुरुष गाडग्यात, आणि घर 4.5 कोटीचं. तर ते मालक जरा फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होत. ते म्हणला, महाराज तुम्हाला एक लक्षात येतं का? म्हणलं काय रे? म्हणे 4.5 कोटीचं घर आहे, वास्तुपुरुष 1 तोळ्याचा आहे, 62,000चा. आता काय तोळा असेल काय आपल्याला काय माहित नाही. आपल्या लोखंड घ्यायची लायकी नाही, सोन्याचा भाव कसा होता. मग 62,000 रुपयाचा वास्तुपुरुष, 4.5 कोटीचं घर, आणि मातुड्याच्या बोळक्यात का? भूदेवांना सांगितलं, मालक काय यजमान, तुम्ही हजारो कोटीचं घर बांधा, पण वास्तुपुरुष मतकुंभातच असतो. एक अनन्य साधारण महत्व. सौभाग्यवती स्त्रीच्या इथे 5 क्विंटल सोना असावा, पण सोन्याचे सुगडे करी जाऊ नको बाई. हो, मालक 10-5 वर्षांना आधी जाईल. येड्यावानी काऊन करायली? मंत्र चळे थोडा. नियम चुकल्यावर काय होतं माहितीये का? कालिदास नाव ऐकून येत ना तुम्ही? कालिदास महाराज तुम्ही ऐकलं असं. कालिदासांची संस्कृती प्रचंड संस्कृत होती. गोड गोड गोड. कालिदासाच्या नगरीतल्या पाणी शेणणाऱ्या पोरी सुद्धा संस्कृत मध्ये बोलत होत्या. आता आमच्या कधी कधी संस्कृत पुढचं नाही आलं की आम्ही नारे नारे करत असतो. याला सब्रतो भय जज्ञिरे ना बाबा बाबा बाबा. काय कळतं तो पुढच्या. पण कालिदासाच्या नगरीमध्ये एक जयपत्र मागण्यासाठी व्यक्ती गेला, तर आडावर पाणी शेंदीत होत्या. तर त्याला वाटलं आता रस्त्याने चालत आलो, घोड्यावर गेल तर बसत, धूळ उडाली होती तापाची, हातपाय धुवा. एका पोरीला सांगितलं पाणी द्या. तिने स्वतः पाणी काढलं आणि पायावर पाणी टाकलं त्याच्या. तोही पंडित होता चांगला. विचारलं कोण आपण? कोण कोण? चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा. अकाले वर्षते मेघम तस्यहं कुलबालिका. ती पोरगी होती कोळ्याची. ती म्हणली नाही मी कोळी दादाची मुलगी आहे गंगाभाऊ. चतुर्मुखो नच ब्रह्मा, 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतोय पण शंकर नाही. आकाशात ढग नसताना पाणी पडतंय. पखाल, पखालील किती तोंड? पाणी सोडायचे 2 आणि टाकायचे 2. पखाल कशावर असती? हाल्यावर.
वरी बसतोक नाही तो दादा शंकर आहे का? नाही. आणि पखालीचं तोंड सुटल्यावर आभाळ लागतंय का? चैत्रात पण पाणी. हे पंडित म्हणला बाप्पा पाणी भरणाऱ्या कोळी दादाची पोरगी इतकी हुशार. दुसरीने विचारलं आपण कोण? हर हर स्मरतम नित्य. थोडक्यात सांगतो, बहुजीव प्रतिपालकम तस्यहम कुलबालिका. माझे बाबा सतत खूप जीवाचं पालन करते आणि सतत हर हर हर. ती पोरगी होती धनगर दादाची. हर हर स्मरतम नित्य बहुजीव प्रतिपालक. तिनं सांगितलं नाही मी धनगर दादाची मुलगी. नाही 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 नाही. काय विद्वत काय विद्वत. दुसरी विचारलं आपण कोण? पंचप्रिया न पांचाळी कृष्ण मुखच्च न वानरी. काळ तोंडे पण वानरी नाही, पाच पती आहेत पण द्रौपदी नाही. तशाम कुलबालिका. ती कालिदासाच्या नगरीतल्या राजाच्या कंकाची पोरगी होती. कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. अण्णा चार्टेड अकाउंटंट. हो, खात्याची ताळेबंदीसाठी लागतेच आपल्याला चार्टेड अकाउंटंट. शिय आपलं शिक्षण कमी पण फिरू फिरू माहीत झालं. मोठ्या लोकांकडे जाण्याचा योग येतो ना, त्याच्यामुळे हे कळत नाही. तर आपली कुठे लायकी होती इतकं कळायची. पंचप्रियान पांचाळी कृष्ण मुखच न वानरी. काळ तोंडे पण वानरी. पेनचं तोंड कसं असते साहेब? काळ. किती बोटांना धरावं लागते? पंचप्रिया समंत पाची बोटाचा येतो. पाच पती आहेत पण द्रौपदी नाही. काळ तोंडे पण वानरी नाही. तश्याम मतलब पुढचं सोडून देतो. कंक म्हणजे हिशोबनीस. मी त्याची पोरगी. ते म्हणला जातो वापस इथून. अशा 28 पोरी भेटल्या. किती सांगितलं तुम्हाला? याच्यातच 11 वाजायची. दुसरीला विचारलं कोण आपण? शत्रु मित्र न जानाती. मागे पुढे सांगतोय नित्य जुहती दरव्यानी, नित्य जुहती दरव्यानी शत्रु मित्र न जानाती तशम कुलबालिका. मी त्याची पोरगी म्हणजे सोनाराची. मधलं घरी जाऊन वाचा. आणि या कालिदासाचा संस्काराचा पगडा, कालिदासाच्या अभ्यासाचं प्रभुत्व, कालिदासाच्या निष्ठेचं प्रभुत्व, म्हणून त्या नगरीतल्या पोरी सुद्धा इतक्या विद्वान होत्या. पण याच कालिदासाचे एके दिवशी कर्म चुकलं. कालिदासाला एक आजार झाला बापू. आजार झाला आजार. प्रत्यक्ष कालिदासाने डोळे झाकून स्तवन केलं तर मूर्तिमंत नागनाथ कालिदासाच्या समोर आले. म्हणजे शंकर उभे राहिले कालिदासाच्या पुढे. शंकर काय झालं म्हणजे बघा माझे आजार. हे जगदंबा पार्वतीला आमंत्रित केलं. हे गिरिजा काय झालं कालिदासाला? काही नाही म्हणे मालक, यांचा नियम चुकल्यामुळे यांना आजार. दृष्टांत संपला. ज्याच्या नगरीतल्या पाणी भरणाऱ्या पोरी जरी इतक्या विद्वान असतील तर वारकरी व कालिदास किती विद्वान असतील भास्कर बुवा. तर याही कालिदासाचा नियम चुकल्याच्या नंतर त्याला एक विकार जडतोय. तर याईनं चुका केल्या, तुम्ही चुका केल्या, आम्ही चुका केल्या. चुकली यावर मग फेरा पडे. चुकली यावर मग फेरा पडे. चुकली यावर मग फेरा पडे. चुकली यावर मग फेरा म्हणून चुका नाही करायच्या. पक्वाद्याला किती बोल पाठ आहेत त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का हे तपासा. चट मातीत गेलं. खात नसताना तुम्ही नाही चांगली गोष्ट.
कीर्तनकार किती विद्वान आहे त्याच्यापेक्षा तंबाखू खातो का ते सुमळ्या पहिल तपासा. त्याची काय लायकी लोकांना उपदेश करायची मला सांगा तुम्ही. लोक पाय पडतात म्हणजे कीर्तनकार लय शहाणा झाला का? त्याच्या वागण्याची किंमत असाव तर त्या कीर्तनकाराला कीर्तन म्हणायचं असतं, कीर्तनकार म्हणायचं असतं. नियम नाही चुकायचे. माझं एक मत होतं की वाण हे मातीच्या सुगड्यानं द्यावं. चला तुम्हाला एक सांगू का, आपण नियम मोडून जर परमार्थ करत असतील तर आपण बहुरूपी आहे. देवाची पूजा करण्यापुरतं धोतर नेसतून एरवी बरमुडा घालून फिरवतो इतका यम हानीन तुला सोमळ्या, इंच भर जागा ठेवायचा नाही तुही लाल करायची. तू पोटाची खळगी भरण्यासाठी नाटक करायला देवाला फशी तू सोमळ्या हरामखोरा. विठाला विठाला कीर्तनात धोत्र घालतून कीर्तन सुटल्या सुटल्या नाईट पॅन्ट घालीत असेल तर पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा कळणार नाही या भडव्याला कोण्या नरकात टाकावं. तुम्ही याला बी टाळ्यात वाजवायले. अहो ह्या चुका करणाऱ्या याच्यात चुका वाढून ठेवल्या तुमच्यातल्या 2% नालायक आहे नाही. तुमच्यातल्या रागाला तर मला बोलणार नाहीत, नका बोलू. पठ्याला पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकांना पैशाच्या. मी नाही कोणाच्या अंडरविलीत होत. कारण तुम्ही चुका सहन करता म्हणून परमार्थातल्या हरामखोर लोकांचं चाललंय. पांढरी कपडे घालून परमार्थात यायचं. भंगार जमा करणारं मुसलमान मस्जिदीत गेलं त्याला टोपी लागते, तात्पुरती काका टोपी, गोल टोपी. प्रवेश नाही त्यासाठी. अंकुश महाराज प्रवेश नाही. काय संप्रदाय महाराज आपला. एखाद्या संप्रदायाला नाव ठेवण्याची गिरगाव करायची पात्रता नाही, लायकी नाही. पण या सनातन संस्कृती सारखा वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर कुठंच नाही. कारण ज्या संप्रदायातला तरू सोन्याचा आहे, ज्या संप्रदायातलं झाड सोन्याचं आहे, झाड झाड जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. तुम्ही लोकायला फसिता, मी तुम्हाला फसीन. अण्णा देवाला नाही फसू शकत. येथे नाही खोटा चालत नाही खोटा चालत परिहार. म्हणून वाण मातीच्या मडक्यान द्यायचं. तो संती केला ऋणी. याच्यावर सांगतोय मला असे नाद आहे गव्हाला पाणी देता देता गव तुपटायचा. त्याच्यामुळे लांबत नाहीत. मी तर आता सतर्क उदाहरण देऊन पुढे सरकलो असतो ना. आज असतो खुरपायला पैसे कमी लागत आहेत तुम्ही लांबून आणू दे एसटी पण बस स्टँडला आणतो इतकं लक्षात ठेवा. रस्त्यात नाही वाढणार. कडव्यावर येतो. तेर नावाचं गाव इथपर्यंत आलतो. अष्टादश संतांपैकी एक मालक आहेत माझे तिथं. त्या मालकांचं नाव आहे गोरोबा काका. तो संती केला ऋणी. तुमच्या चौकटीतला टाइम अण्णा संपला. 8 ते 10 मी सोडित नाही कीर्तन, काळजी करू नका, सोडित नाही. पण तुमचा टाइम संपला. बघ गोरोबा काकाचे हात तुटलेले. सर्वांना कथा ज्ञात आहे. गोरोबा काका चिखल तोडीत असताना स्वतःच बाळ तोडलं. गोरोबा काकांनी मातीवर पाणी टाकलं. धोत्राच्या आच्यागोच्या खोसायच्या, कंबर बांधायच्या, हातात चिपळ्या घ्यायच्या आणि भगवंताचं चिंतन करीत करीत विठ्ठल 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 चिपळी वाजायची. डोळे झाकून भजन करायचे.
चिपळी एक अनन्य साधारण महत्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये मृदंग, टाळ, चिपळी, विना हे वारकरी संप्रदायाने भगवान शिवजीनं आरक्षित केलेलं वाद्य. भागवतकार किती जरी शहाणा असला तरी त्यानं कथेत ढोलकी वाजू नये. त्यातली त्यात तुम्ही तर जाऊच नाही. ते कसे जाते कसे जाते जाऊ नये. राजो आज मजा वाटती पण ज्या वेळेला दणका बसतो का तेव्हा आग होती. आणि त्याचा दणका इतका सोपा आहे का? अहो एका घराची चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येतो तर कासलीवाल साहेब अशा 7 कोटी चौकटी कोणाची मायवेली यांना त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. त्याचं नाव रावण. असा दणका द्याला दुपारी 2:18 आपटून हाणला. कोटी 2 कोटीवाल्यान काय येडेवानी करायचं? शब्द हलवायच्या कुत्र्यावानी. ते तर आपल्याला कहाबी हानीन ना. त्याच्यामुळे चुका नाही करायच्या. महाराज वळवळ केल्यानं माणूस श्रीमंत कधीच झाला नाही. श्रीमंत होण्यासाठी प्रारब्ध लागते. माणूस पुढे 222 क्विंटलच्या पुढे ट्रक मध्ये माल बसेल ना. मोठी गाडी उभी होती ना अण्णा. मोठी गाडी पोते कोण उचलीत अण्णा? आम्हाला उदाहरण जवळच आहे का? जवळच आहे. त्याच्यातला मला एक हमाल माळकरी दिसला. पाय पडताना पाय पडा एक हमाल माळकरी होते बिचारे. तो शक्यतो आम्हालाच माळकरी. वा मग सांगा बर पोते उचलणार श्रीमंत होतो का आडत्या श्रीमंत होतो? कोणाचं नशीब मोठं आहे? आम्हालाच का आडत्याचं? आडत्याचं नशीब मोठं. हे तर मानावं लागेल का नाही? बस करावं. याच्यात काही वारकरी बुवा चूक आहे का? काही नाही. माणूस हा प्रारब्धान. दुसरी गोष्ट सांग. 1.5 लाखाचा बैल घेतला. नाव आठवण्याची तुमच्या शेजारी त्र्यंबकराव उकडीचे मामा ते सोबत असते त्यावेळेला भागवत आले. 1.5 लाखाचा बैल घेतला. अख्खं गाव बघायला गेले. जोड गेला बघायला गेले. अख्खं गाव बघायला गेले. एक जण माणूस म्हणला बैला अशी पाहून हानीत नाही मी. अशी पाहून मोठे म्हणत नाही. धरून नेमकीच वापशावर पळाती आलती धरली आहोत. दगड टेकला वरून उभा राहिला. 5 वाजूस्तर आहोत आणलं. 5:30 वाजता बैल गेलं सोडून गव्हाणीला बांधले. मका टाकली कापून खाऊ लागले बैल. जिथं ज्या रानातली मका कापून टाकली का त्या उभ्या मकात देवाला सोड्याला कठड्या मका खाऊ लागला. बिट्या तो शेंडा खात नव्हता आणि बुड खात नव्हता. कमराचं खात होता. कमराला काय असते मकाच्या? अन्न बिट्या. कोण खात होत? देवाला सोड्याला कठड्या. मग 1.5 लाखाचे बैल नशिबवान का कठड्या नशिबवान? मानावं लागेल. माहित काय गोळ्या संपल्या नाहीत. कोण नशिबवान आता? कठड्या. आमच्या गाडीत एके दिवशी उंदीर गेला. हे दिसला. आमचं म्हणलं बाबा उंदीर गेला. हेडपट तर गाडीत कसं जाईल? ते म्हणलं कसं जाईल मला सांगता येत नाही पण मी पाहिला उंदीर. त्यानं पाहिला. मग ड्रायव्हरला सांगितलं रात्रभर आता दार उघडे ठेवली म्हणजे कोण्या एका दारातून तो बाहेर जाईल. आता रात्रभर उघडे ठेवले. घरात लावली होती आतमध्ये गाडी. आता पहाट लोक गेला असं. उंदर काय कोणीकडे घुसत असतेच ना. त्याला नादच असतो घुसाघुसी करायचा उंदरायला. मी उंदर म्हणायलो. असं वाटलं तो निघून गेला असेल अण्णा. पण 19व्या दिवशी उंदीर पाहिला मी गाडीत. कसा जगला असेल. मी म्हणलं त्यानं काय खाल्लं असेल? आमचं पोट्ट म्हणलं मी नव्हतो आलो का तुमच्या सोबत तर तिथल्या माणसांनी मला 4 बिस्किटचे पुढे दिले. ती गाडीतच होती. उंदराने 19 दिवसात ते खाल्ले. पाणी कोणतं प्याला? एका दाराचं रबर निघलेले. ड्रायव्हरनं गाडी धुतली की त्याच्यात पाणी साचते आतल्या ह्याच्यात. ते तेच पित होत. आणि 19व्या दिवशी बाहेर निघला. मला सांगा उंदीर गेलता का शोरूमला? त्यानं गाडीचे पैसे भरलेत का? आरशी बुक त्याच्या नावचं आहे का? मेला बाळ्या डिझेल टाकू माझ्या कोणी हाणली उंदरान? बिस्किट आमचेच हाणले.
अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणून वारकरी संप्रदायातल्या माणसानं श्रीमंत होण्यासाठी नियम मोडून कधीच परमार्थ करायचा नाही. एखादा भागवतकार म्हणीन आपल्या भागवतात ढोलकी वाजव, तुला 51,000 देतो, तू काशी तिकडच कर म्हण. नको आम्हाला, आपली चटणी भाकरी खाची, पण आपल्या नियमात परमार्थ करायचा. तो परमार्थ देवाला आवडत असतो. आणि त्याला न आवडलेलं तुम्ही सांगता कशाला? मी किती गाव पाहिले? 4,219 गाव पाहिले महाराष्ट्रातले. एकदा गेलेले. हे गाव तर फार दिवसापूर्वी लिहिलं तर डबल आता कशाला लिहायचं? एकदाच लिहिले फार दिवसापूर्वी. किती श्रीमंत पाहिले, किती श्रीमंत, किती श्रीमंत. ज्या घरची स्त्री हुरडा खाण्यासाठी बुरख्याच्या डमणीत जात होती, बुरख्याच्या डमणीत 229 एकर जमीन, आज ती बाई डबे करते. डब्बे करते, डब्बे 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 डब्बे. तुम्हाला वाटतं का चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती आपल्याला गोड जाईल? त्याच्या हातात आहे तुम्हाला कसं टिकवायचं ते. मला जर तुम्ही 2 कोटी रुपये दिले अण्णा, परभणीत जाताना अटॅक येऊन जर मी मेलो तर पोरग टाकतं का सरनात 2 कोटी? माझ्या मारीन न ती मेला बाळ्या. आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती. तुमचे बटणं लोखंडाचे आहेत का? तुमचे दबायचेच नाही का? राग येऊ देऊ नका. म्हणायचं एक, तुमचं कसं चालवायचं हे त्याच्या हातात आहे. म्हणून आपण चांगलं वागणं अत्यंत गरजेचं आहे. नेम मोडायचे नाही, नेम मोडायचे. चिखल तुडीत होते इथपर्यंत होत ना, हातात चिपळी. विठ्ठल श्री विठ्ठल, विठ्ठल श्री विठ्ठल. डोळे झाकून भजन चालू. 1.25 वर्षाचा मुलगा वसरीवर झोपलेला आहे. वडिलांचा सुमधुर आवाज, पंढरपुरातल्या मालकाचं नामस्मरण आणि चिपळीचा आवाज ऐकल्याबरोबर लेकरू उठलं आणि रांगत रांगत आपल्या वडिलांकडे गेले. गोरोबा काकांचं भजन इतकं निष्ठेचं भजन होतं. बाळ तुडिलं हो. कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ. शुद्धी नाही, विधेय स्थितीत लेकरू तुडिलं तुडिलं. गोड बोलायचं, हसत खेळत बोबडे बोलत तुडिलं बाळ तुडिलं. गुरुजी सांगायचे, परभणीकर गुरुजी म्हणायचे, महात्मे म्हणायचे, माधव महाराज मगर म्हणायचे, गोरोबा काकानी पहिला पाय मुलाच्या मानावर पडला होता. मानावर पाय पडल्यावर लेकरानं रडायला पाहिजे का नाही, ओरडायला पाहिजे का नाही? रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, अशा वारकऱ्याचं पोरग होतं की त्या पोराच्या लक्षात आलं आपल्या बाबाला भजनात विक्षेप चालत नाही. आपल्या बाबाला भजनात विक्षेप चालत नाही. जीव गेला तरी हरकत नाही, पण आपण ओरडायचंच नाही. काय लेकरू असेल होते थोडी. चिखली मिळाले रक्त मास, तो संती केला ऋणी. याच्यावर सांगतोय उदाहरण क्रमांक 2. संतांवर देवावर कर्ज आहे. लालबुंद चिखल झाला गुडघ्यापर्यंत, पिंडरीपर्यंत रक्ताचे थेंब उडाले. आईसाहेब पाण्याची घागर घेऊन आल्या. माय होती ती माय. तरुणांना सांगतो, जगातली सगळी प्रेम बाजारात मिळतील. जगात सगळ्या प्रेमाचा बाजार असेल, 2 प्रेमाचा बाजार नाही. एक माईचं प्रेम आणि एक बापाचं प्रेम. नाही भेटू शकत.
सुपेकर महाराजांचं एक वाक्य ऐकलं. काहीचा अंत्यविधी होता, तिला पेटवलंय, पोरग एक होत. सातपुते काका खांद्यावर मडकं घेतलं, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, देऊतल्या मालकांचा पुरावा आहे. खांद्यावर मडकं घेतलं, भावकीच्या एका माणसाने त्याला दगड मारला आणि ते पाणी असं जळत्या आईच्या चितेच्या भोवताल प्रदक्षिणा करत असताना जळत असणारी आई मुलाला सांगत होती, बाळा लांबून पाणी टाक रे, ह्या अग्नीनं वैशान्नर बहु द्वाड रे, जाळीली माझी काया तृण काष्टा समान रे. लाकडासारखी हाड जाळलेत, अरे गवतासारखे रोम जाळले शरीरावले, लांबून पाणी टाक. मेलेली आई सुद्धा प्रेम करते. इथेच एका कीर्तनात मी बोलून गेलतो, मावशी आणि माय जरी सारखी दिसत असेल, महिन्याच्या फरकानं दोघीला पोरं झाली. एकाची माय मृत्यू पावली, वर्ष 6 वर्षाचं लेकरू रडू लागलं. खेळणं दिलं, बिस्किट दिले, काय दिलं, गाडीवर बसलं, रडणं थांबन. गावातली एक वयस्कर स्त्री आली, तिनं सांगितलं, तुम्हाला याचं रडणं बंद करायचं असेल तर याची मेलेली का होत नाही माय दाखवा. पुढं टेकलं, रडत रडत माईकडे गेलं. माय भिंतीला टेकवलेली होती, तिच्या मांडीवर ओरडलं, तिच्या चेहऱ्याकडे पाहत 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 झोपी गेलं. गुरुजी सांगायचे, मेलेल्या माईच्या डोळ्यातून जे वात्सल्य भेटते ती जगातली कुठली स्त्री देऊ शकत नाही. इतकी ताकद माय होती ती माय. एका कवीनं गोड गालं, अभंग नाही, कोणी काड्या करू नये म्हणून आताच सांगतो, आहे का नाही, वकालत आधी केली पाहिजे, अभंग नाही. कवी एका आईला देव भेटला, कवी वर्णन करतोय, त्या बाईला देव भेटला आणि देवानं तिला विचारलं, माय तुला लागेल ते देतो, तू माग, तुला काय पाहिजे तर. देव जरी मज कधी भेटला, देव जरी मज कधी भेटला. काय म्हणते ती, मला जर कधी देव भेटला आणि तो माग म्हणला तर एकच म्हणेल, माझ्या आयुष्यातले काही दिवस माझ्या बाळाला जाऊ दे, माझ्या बाळाला आयुष्यातले काही दिवस. बघा, चांगलं ऐकत जा, चांगलं ऐकत जा. मी तर म्हणतो, काही नालायकांनी केलेल्या रचनेपेक्षा भावगीत कितीतरी सुंदर. हे काही भंगिरी म्हणतात ना, काही म्हणतात, काही काय बोलू नालायका. विठाला विठाला चुकीचं भजन करणे नरका जाणे, नरका जाणे चुके. बाई साहेबांनी पाहिलं, पाय लाल झाले, घागर खाली ठेवली, एकच शब्द तोंडातून पडला, धनी. सहज कल्पना करा बर, नवऱ्यानं लेकरू तुडिल्याच्या नंतर आपली बायको काय म्हणली असते आपल्याला, पांचटा, नालायका, राक्षसा, डकिलवारा, अरे हराम खोरा, तुला लाज वाटते का रे, राक्षस का रे, पोरचा घोडा तुडील असणार, आपली असं म्हणेल. पण बाळ तुडिल्याबरोबर तोंडातून शब्द पडला, धनी. इतका ध्वनी कानावर आल्यावर डोळे उघडे आणि विचारावं ना, बायको धनी कशाला म्हणली. पण भजनात क्षप का आणला म्हणून सात फिरवायची काठीच हातात घेतली. बाईच्या लक्षात होतं, एका टप्पूत आपल्याला वाजिते. बाईनं लागलीच सांगितलं, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, अंगाला हात लावता. स्पर्श कराल तरी मज विठोबाची स्पर्श कराल तरी मज विठोबाची ऐकता वचन, ऐकता वचन, मागे
कशात काय अभंगाचा पुरावा आहे. स्पर्श कराल जरी मज विठोबाची आन ऐकता वचन मागे फिरे. मला जर स्पर्श करताल तर विठोबाची आन वापस फिरले. परिणाम सांगू शकतो ते काका, बायकोचं रूपांतर बहिणीत झालं. हरुड होते लोक, बापान दुसरी पोरगी देऊन टाक. तिथेही शब्द तसाच गेला. 2 पत्न्या, शेजारणीने विस्तू टाकला. गोरोबा काका निद्रा करतात, अंगावर हात गेला. आन बाटली, वैराग्याचा मेरू तो गोरा गुंभार, तोडी येले करानेसाठी कट 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 दोन्ही हात तोडून टाक. संक्रांत 15 आठवड्यावर आली. ऋण सांगतोय ऋण म्हणून नाचे मागे मागे. दोन्ही गोष्टी 15 आठवड्यावर संक्रांत आली. गावातल्या महिला, गावातले सत्पुरुष काकांना म्हणायचे, काका काका फार सात्विक होते. काकाची पांडुरंगावर फार निष्ठा होती. फार निष्ठा, फार निष्ठा, फार निष्ठा. काय कायचा पानचटपणा. मंत्र म्हणताना तोंड तंबाखू अंगावर येत होती. मला असं वाटतं ते मंत्र जास्त शुद्ध झाले असतील पुढच्याचा साजरा भरिल्यावर. काय पात्रता आहे आपली. चला, काकांना सांगितलं, काका आता बायकांना सुगडे लागतेत, गाडगे लागतेत, काय करायचंय. काही ताण घेऊ नका, एखाद्या पाहुण्याला बोलून घेतो, एवढ्या संक्रांतीचं ते करतील आणि पुढच्या वर्षीचं पाडव्यापासून एखाद्या पाहुण्याला ही गावकी देऊन टाकू, म्हणजे कायमस्वरूपी या गावातला ते व्यवहार करतील. मला काय आता हात नाहीत, मी काय गाडगे करू शकत नाही. हा देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. जशी एखादी बाई शेतात सरपण आणायला गेल्यावर तिच्या सरपणात आंब्याची फांदी असती, लाकूड असते, बाभळीचं असते, लिंबाचं असते, जे भेटल तिला जंगलात, पळसाचा असेल, कशाचा असेल, सगळ्या लाकडांची सरपणाची मुळी जशी एखाद्या बाईच्या डोक्यावर असती, तसा भारत देश सर्व जातींचा मिळून झालेला देश आहे. आणि त्यातली त्यात हा संप्रदाय कुठल्याही जातीला चोंभाळीत नाही आणि कोण्याच जातीचे वरखंडे काढीत नाही. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. काय करायचं. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. उत्तम कुळात जन्माला आणि क्रिया जर त्याची वाईट असेल तर बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला तो मातीत घालू तू नालायक. चांगल्या कुळात जन्माला आला. आणि मला एक कळतंय, या भारतात अशी एखादी जात, पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत कसलीवाल साहेब तुम्ही, तुम्हाला अशी एखादी जात सापडली का त्या जातीतले लोक दारू पित नाहीत. गौसली का आतापर्यंत नाही. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत. पण कोणाला नाव ठेवायचं आपल्याला काय अधिकार आहे. आपली लायकी तरी काय आणणार काही. आपण नाही कोणाला वाईट म्हणायचं. काका अत्यंत निष्ठावंत होते. 15 दिवस निघून गेले, 7-8 दिवस राहिले. गावातली एक पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील माऊली काकांकडे आली आणि काकांना प्रणाम केला. 100-200 एकरची मालकी. पण काकाच्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंद. काका रस्त्याने चलत असताना 10 फुटाच्या पुढचं पाहत नव्हते. काकांनी कधीही कोणा स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघितले नाही. इतकी पवित्र दृष्टी काकांची होती, इतकी काकांची नजर. आणि जरी बोलायचा प्रसंग आला असेल तर
जिचा अंतरपट सुटलाय ती जर सोडून दिली तर जगातल्या ज्येष्ठ स्त्रीला ते माय म्हणायचे आणि कनिष्ठ स्त्रीला बहीण म्हणायची. ही गोरोबा काकाच्या वागण्याची प्रणाली होती. एवढी तात्विकतेची सत्ता काकांकडे होती. 200 एकरवाल्याची मालकीन पत्नी ती स्त्री काकांकडे आली, काकांना प्रणाम केला. काका, सौभाग्याचं वाण द्यायचंय, सुगड्यांची अडचण आहे. जी 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 काकी जी होईल. उद्या सकाळपर्यंत एखादा पाहुणा येईल. बऱ्यापैकी पाहुण्यांना निरोप दिलाय. कोण मानते? धनवंता लागी सर्व मान्यता आहे त्याची, पैशाला किंमत असते. अहो, आपलं वाजल्याच्या नंतर रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा पत्रिका देत नाहीत आपल्याला. रक्ताच्या नात्यातले पाहुणे सुद्धा म्हणजे त्याचं वाजलंय याला नको पत्रिका. नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. काकाची परिस्थिती नाजूक, कोण विचारतय? ती बाई घरी गेली त्या दिवसपासून काकाच्या त्या वेळेपासून दुपारपासून काकाच्या अंतकरणात सारखी चिंता होती. काय करावं काय करावं. त्या दिवशी अर्ध पानगच खाल्लं काकाने. दिवस माळाला गावातली सर्व देवदर्शन झाले. तेरला फार मोठं शिवलिंग आहे, कवटाळीत बसत नाही असं शिवलिंग आहे. एका पातशाहीनं घन मारलाय लोखंडाचा, म्हणून त्याचा खालचा भाग तडा गेलेला आहे. मी पाहिलं बऱ्याच वेळेस ते. एवढं मोठं शिवलिंग, फार विस्तीर्ण शिवलिंग आहे तेरला. काका उपासक होते त्या देवतेचे. काकाचा नित्यनेम आटपला संध्याकाळचा. तुळशीपाशी अंतरून टाकलं. काका बाहेर झोपत नव्हते, कारण संक्रांती थंडीच्या दिवसात असते. आणि त्या दिवशी काकांनी तुळशीच्या वरंड्यापाशी वृंदावनापाशी अंतरून टाकलं आणि बराच वेळ भजन केलं. पंढरपुराकडे तोंड केलं आणि सहज काका देवाला म्हणायचे, देवा, या गावानं मला फार चांगलं सांभाळले रे देवा. देवा, ह्या गावातली ह्या मातीची ताकद आहे रे, या भूमीची ताकद आहे देवा, म्हणून मी वारकरी आहे रे देवा. देवा, ह्या गावातल्या माणसांची मला मदत आहे म्हणून तुझं भजन करता येतं रे देवा. देवा, या गावातल्या कोण्याही माणसानं मला अजून उपाशी राहू दिलं नाही रे देवा. देवा, एवढ्या मोठ्या गावातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्या यांच्या सौभाग्याचं वाण देण्यासाठी मडक्याची अडचण देवा. करणार रे देवा तेवढं काम. देणार रे देवा, एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी देणार रे देवा. एखादा पाहुणा पाठवून देणार रे देवा. देवा, जेवढी मिळकत होईल देवा तेवढी त्या पाहुण्याला देऊन टाकीन रे देवा. पण एखाद्या पाहुण्याच्या मनात जागा देणार रे देवा. आणि काका चिंतन करीत करीत धावा करीत करीत अंथरुणावर डोकं टाकलं. काकानी गावातल्या मावल्यांनी पुरुषांनी केलेल्या प्रेमाचा जिव्हाळा म्हणून काका मध्यरात्रीपर्यंत रडत होते. काकाची उशी भिजली, डोळ्यातल्या आसवांनी उशी भिजली, डोळा लागला. काका सकाळी उठले. तो संती केला ऋणी, याच्यावर सांगतो ऋण ऋण, तो संती केला ऋणी. काय कर्ज आहे संतांचं देवाच्या डोक्यावर. काका पहाटे उठले, नित्यनेम आटपला, देवदर्शन आटपली आणि देवदर्शन करून असं बाजूला येत असताना तेवढ्या अवकाशात काकांना पाहुणे दिसले. राम 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 राम. कोण पाहुणे? वेश पालटोनी देव कुमार पैधाले, वेश पालटोनी देव कुमार पैधाले, करुणाची घेताले साकाची तेव्हा, साकाची तेव्हा, करुणाची घेताले साकाची तेव्हा. काय पुरावा आहे? वेश पालटोन देव कुंभार पै झाले, गरुडासी घेतले सांगाती हो. इकडं काकाचं स्नान सुरू होतं, तिकडं पंढरपुरातल्याच स्नान चालू होतं. देवाची पूजा आटोपल्याबरोबर जिकडं तिकडं पुजारी गेल्याबरोबर विटेवरचे मालक खाली उतरले आणि रुक्मिणीला सांगितलं, रमा, जी मालक जी जी, लाल रंगाचं पातळ नेसणं. लालच मालक आज पातळ. ऐक ना, लाल आहे पण पैठणी आहे.
लाल आहे पण पितांबर आहे. पितांबर नेसू नकोस, पैठणी नेसू नकोस, साधं लुगडं नेस. लाल सरद लुगडं नेसलं. कपाळाच्या पुढं 1.5 इंच पदर काढला. पदर होता त्या लुगड्याला, खरंच होता त्या लुगड्याला, होता पदर होता. आणि जिला घ्या वाटत नाही तिनं पदराचा खर्च काऊन करायचा, मला ते वाटते. तुम्ही दुकानदार आहेत कपड्याचे, साडीचा 35% खर्च पदरात असतो. त्याला जर असते, कोंदण असतात, बुट्ट्या असतात, जास्त असते पदराचा खर्च. मग ज्या ज्या बाईला पदर घ्या वाटत नाही का त्याने मीटिंग करायची. त्या एका बाजूला सगळ्याचे पती एका बाजूला, त्याला सांगायचं दुकानात गेल्यावर पदर कापून आणि जा. मग हे 5-25 जण बैल गेले आणि दुकानदाराला म्हणले आम्हाला पदर कापून द्या. तर ते म्हणले कस काय, आमच्या बायका हुंडी सोसायटीच्या अध्यक्ष आहेत. कशाला कीर्तन ऐकायचे, कशाला भागवत ऐकायचे, कशाला प्रवचन ऐकायचे, आणि कशाला महाराज बलिदान त्याला पाकिट देऊन त्याला श्रीमंत करता, आणि आपण असेच मोकळे पाखर. 2 गोष्टी झाकलेल्या असा. कोटीनं देवानं पैसे द्यावा, पण पैसे आतल्या खिशात. डायरीच्या पुढून नसते थोत्रे सोमळ्या, जाते न पडून. ते बायकोन दुसऱ्याच रान खुरपीला, हळद खुरपिली, 1,500 आले, आणि पप्याच्या बापाजवळ बाजाराला दिले. हे असंच पिशवी घेऊन रस्त्याला उभं राहिलं आणि एक जणाच्या मोटरसायकलला हात द्याला. त्यानं बसिलं, पण पुढच्या ब्रेकरवर मोटरसायकल आदळली. 3 500च्या नोटा खाली पडल्या. जवळ्यातून तसंच आलं. काऊन नाही बाजार आणला, रस्त्यानंच नोटा पडल्या. कशावर गेलते, मोटरसायकलवर. आणि कुठं ठुलते पैसे, ओळ्या खिशात. बाईला मला नाही, त्याला म्हणली. मला कशी म्हणीन त्याला म्हणली बाईला, अरे इथं नसते ठोत्रे, घामाचे पैसे होते रे बाईला, तो आतल्या खिशात ठेवायला पाहिजे होते रे. पैसे किती असू द्या, पैसे झाकून असावा. आणि या देशाची स्त्री सगळे अंग झाकलेले कपडे घातलेली असावा. या पवित्र भारत देशाची स्त्री अंग भरून कपडे घातलेली असावा. आणि पैसे 2 गोष्टी झाकलेल्या पाहिजे. किंमत असते त्याला, किंमत. फार मोठं नाविन्य असतं. मस्तिष्कम कुलांगना हा पुराणात शब्द आला. फार मोठी ताकद. श्रीमंत आहात तुम्ही, चला. लालबुंद पातळ आहे, कपाळाच्या पुढे 1.5 इंच पदर आहे, गोल कुंकू लावलेलं होतं. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं कुंकू गोल जमणार नाही, मग आडवं. कसं करायचं कुंकू, आडवं. आईसाहेब म्हणल्या, देवा काय बोलता तुम्ही, परमेश्वरा मालक काय बोलता. एक तर मला पितांबर सोडायला लावला, पैठणी सोडायला लावली, बनारस सोडायला लावली, आणि साधं पातळ नेसविलं, आणि मला आडवं कुंकू लावता. लक्ष्मी, मी तुला साधं पातळ नेसायला लावलंय, आडवं कुंकू लावायला लावलंय, मी कोण झालो पाहिलं. भगवंताचं गुडघ्याच्या खाली 4च बोट धोतर, साधी निमस्ती, साधा पटका, कपाळाला गोपीचंद. मग माझ्यासारखं राहावं लागेल ना तुला. हा, नवरा दुसऱ्याच्या उसात दारे धरायला, नवरा दुसऱ्याच्या उसात डुकरावानी दारे धरायला, आणि तू किलोभर दागिने घालून फिरायली. इज्जत आहे का तुला, सांग. मर्यादा आहे का नाही, मर्यादा आहे, मर्यादा. दोन्ही गोष्टी सांभाळायच्या बरं का. बायका म्हणते मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो, तर बायकोची परिस्थिती नाजूक झाल्यावर बी तुम्हालाही लाज वाटली पाहिजे. तुकोबरायचा पुरावा आहे. तुका म्हणे आपल्या मालकाच्या मिळकतीच्या वैभवाच्या 10% राहते तिला पतिव्रता म्हणतात.
आपल्या मालकाच्या मिळकतीच्या पलीकड 500% पुढे राहती तिला अवदासा म्हणतात असं पुराण सांगते. गिरगावचा बाळ्या नाही, असं पुराण सांगते. पुराण 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 काय परिस्थिती साधी. जगाचा बाप साधे कपडे, आईसाहेबांनी साधं पातळ. जवळ आले गरुडाला सांगितलं, गरुडा तुला गाढव व्हावं लागते. गरुड म्हणले काय देवा, अहो विश्वात माझ्यासारखी भरारी कोणाची नाही, मला गाढव. भगवान म्हणले गरुडा अरे मी कोणा करता होय म्हणतो तुला, अरे माझ्या काकांकरता गाढव व्हायचे. मग तात्काळ गरुड गाढव झाले आणि गाढवाच्या पाठीवर पसारा टाकला आणि हे काकांना राम राम घातला. या पाहुणे राव या. काकाला कुठं माहिती पंढरपुरातला मालकीने, काकाला कुठं माहिती पंढरपुरातली मालकीने, काकाला काय कुठं माहिती गाढव गरुड आहे म्हणून. आल्याबरोबर गावातल्या बायका प्रसन्न झाल्या. तो संती केला ऋणी, याच्यावर सांगतोय तो संती केला. आपल्या अभंगाच्या कडेवर बोलतोय. कडव्यावर अण्णा एवढं झाल्यावर मला सुट्टी द्या, सकाळी लांब जायचं. नाही तर नियम होता 10 सोडायचा. अंकुश महाराज तर तिथंच म्हणून लागले. म्हणलं ताण घेऊ नका महाराज, करतो कीर्तन जास्त. काय मग काय मीटर जळायला आलंय. भंगिरी मोबाईल इचकीत बसलेत ना बोंबले, यायला झोप कळणं काय कळणं. मी तर संत चरित्र सांगायलो, काय वाईट करणार आहे देव आपलं कौरक बी इचकायच लागले. त्याच्यापेक्षा तुम्ही आपण बरे आहेत ना. मालकाचं चिंतन ऐकण्याकरता बसले आणि मलाही संत चरित्र सांगण्याचा योग आला. किती पुण्य आपलं, किती पुण्य, किती पुण्य. कामाला सुरुवात झाली. पंढरपुरातल्या मालकाने टिकावानी खोरं घेतलं, आई साहेबांनी टोपलं घेतलं, गाढवाच्या पाठीवर लधानी टाकली. म्हणजे पोत वरच्या भागान फाडले, कळायची नाही लधानी जीनच्या पॅन्टीवाल्याला. काय कळणार आहे तुम्ही हल्लीच्या युगातले, काय कळत असतं का. वरून पोट्याचं पोट फाडून पाठीवर टाकलं, हा पडशीचा प्रकार असतो. आणि त्या टोपल्यान माती खांदी पंढरपुरातल्या मालकानं. आई साहेबांना टोपल्यात भरली, इकडच्या याच्या तिकडे गाढवा टाकली. गरुड माती घेऊन येत होता. पाणी आई साहेबांनी आणलं. बायका किती नशिबवान असते लो वारकरी. जी गाडग्याची माती पंढरपुरातल्या मालकाने खांदी, त्या मातीवर पंढरपुरातल्या मालकीनीनं पाणी टाकले. ही माती गरुडानं वाहिली, ही माती पंढरपुरातल्या मालकानं तुडीली आणि पंढरपुरातल्या मालकानं तयार केलेलं गाडग ज्या बाईच्या हातात गेलं असेल ती बाई किती नशिबवान असेल, काय पुण्यवान असेल ती बाई, काय पावन असेल ती बाई. गाडगे तयार झाले, आवा भाजला. काय नाही हो त्याला करताय. आवाज भाजल्याबरोबर बायकायची इतकी गर्दी, चला आपण सुगड्या आणायला जाऊ. आता काही 1-2% बायका असत्या. काही बायका जर बाजारात गेल्या माळव्याच्या साथीला किलोभर वांग्याचे पैसे देते आणि घरी आल्यावर 1.25 किलो भरते. हे किडकचे लावा आगाव, याला नीट काट येत नाही, लावा आगाव. आता मग तिथं चौकस बुद्धी असती बायकांची, चौकस. एक बाई असं हाणू लागली गाडग, एकदा दोनदा हाणल्यावर टंगटंग वाजल्यावर घ्यावा ना. पण गर्दी झाली ती बाई करूच लागली असं. रुक्मिणी आई साहेबाला राग आला, म्हणले तुम्हाला कळतं का हो काकू, इतका वेळ घालीत असतेत का, गाडग चांगलंय. ते म्हणले ओ बाई वाजून इकडे घे. घेतलं दगडाव. काय गाडग्याची मायविली फुटायला. गाडग कोणी केलं तर अण्णा पंढरपुरातल्या मालकानं फेकलंय. कोणी जगाच्या मालकीने. आणि गाडग फुटत असतं तर बघ राहते. बायाने सांगितलं माय कुमार आगावची ग बाई. त्या कुमार दादाच्या बायकून गाडग दगडावर आणलं बाई, फुटच न त्याला काहीतरी येतय. बाई 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 असा नाही पाहिला बाई कुमार दादा, असं असतं का बाई. दगडाव गाडग आणलं फुटलं नाही. जी गोष्ट तुम्हाला लवकर कळवायची का ती पेपरात टाकायची नाही, इकडे सांगायची. अहो आडगावातली दिल्लीत उद्या सकाळच्या खबर. हो भत्याचं नव्हतं होतं. फट 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 खबरी जातात. अख्ख्या गावात चर्चा. गाडग हाणलं तरी फुटून काय कुमार. एक जण म्हणला अरे मला पहिल्यापासूनच माहित होत, मला जरा आगावच कुंभार दिसत आहे. पाय चौकशी करणारी चौनी. मग आगावच होत ते कुंभार. ते पंढरपुरातला मालक म्हणजे आगाव नाही होय. तो का साधा आहे का.
एक जण म्हणला काय झालं, काय सांगायचं तुम्हाला, त्या कुंभाराचं गाढव लोळतच नाही. 5 दिवस झालं पाहलो, म्हणला गाढव लोळतच नाही. भगवान म्हणले गरुडा, लोळणं रे लोळणं, लोळणं तुझ्यामुळं माझ्यावर शंका घ्यालेत लोक, लोळणं लोळणं. तर गरुड म्हणला देवा, मी गोरोबा काका करता गाढव झालो, पण मी खरं गाढव नाही ना, मी कसा लोळण. तर भगवान म्हणले गाढवायला समाधान होण्यासाठी लोळ, तू गाढव नाहीस, पण तू लोळल्यावर गाढवायला समाधान होतं याच्या करता लोळ. लोळ गपचिक बसा. एक जण म्हणलं 5 दिवसात आज लोळले, पण भूकत कुठं, भुकलत नाही. भगवान म्हणले भुकन, म्हणले देवा मी कस, अरे भूक बापा, जसं गाढव भुकतय तसं भूक, तू भुकला की भुकणारे बंद होते, म्हणून भुकावं लागते. गरुडाई भुकले, पाडव्या पस्तूर राहिले. भगवान संधी जमा करावं लागेल, पेंढ्या जमा करावं लागतील, आणि मग त्या 5-5 पेंढ्या असायच्या पेंढ्या. आणि मग एक जण असंच जरा फुगीर सोसायटीचा अध्यक्ष होतं, सप्त्याला पटी देत नव्हतं, काय नव्हतं, आणि ते भेटलं. मालक तुमच्या पेंढ्या राहिल्या, जाय ना, काय न्याच्यात नाही, पहा किती अडचण. भगवान म्हणले गरुडा चल याच्या पेंढ्या. किती नेऊ मालक, जितक्या उचला त्या तितक्या, नाही 5च नेतो ना. काय येडपटवानी बोलायला, भारूतुरच, जितक्या उचला त्या तितक्या घेऊन जा. मग गरुडाला नेलं, गरुडाला सांगितलं आता गाढवपणा सोडून दे, आणि आता गरुड होय. आणि त्याची 150 एकर मध्ये ज्वारी होती, तेव्हा लय ज्वारी पिरीत होते माणसं. गरुडाला सांगितलं इकडच्या 75 एकर मध्ये जितक्या सुड्या आहेत, भौरी म्हणत होते, भवर सुडी जितक्या असतील तितक्या ह्या पाखावर घे, आणि इकडच्या ह्या पाखावर घे. आणि चढ गोरोबा काकाच्या घरी आणल्या मोळड्या, ज्वारी मळली, टाकून दिली, वळही लावली, आणि 2-4 दिवसाली येड्याही गेलो तर तांगड्यान बोंबलत होत. आता न हाणलं पण पाय तोंडावर हानीत होतो, ज्वारीच कुठे गेली. गडी म्हणला तुम्हीच म्हणलात कुमार दादाला जितकं उचलन तितकं नाही. मग इतकं बैलगाड्या, कशाची बैलगाडी म्हणे, गाड होसले ताकदवान होत, त्यानं चटत नेलं, चट नेलं म्हणे त्या गाढवान, सगळं नेलं. पाडवा संपला. साधतो ते काका, आळंदीतल्या मालकाला कल्पना मिळाली, जगाचा बाप तेरलाय, जगाचा बाप तेरलाय. आळंदीतले मालक तेरला आले. काकाने पाहिल्याबरोबर काकाने लोटांगण घातलं. आला ज्ञानोबर आहे हो. काका आताची परिस्थिती अशी आहे, गाडगे कोण तयार केले? ज्ञानोबर आहे. मालकाच्या कृपेने एका पाहुण्याच्या अंतःकरणात भाव जागा झाला, आणि ते पाहुणे आले. आता मागच असतील परसात, वळीला काट्या लावू लागला तो पाहुणा, काट्या लावू लागला वळीला. ज्ञानोबराय म्हणतात काका बघा बरं पाहुणा पाठीमाग आहे का? तर पाहुणा नाही, गाढव नाही, पाहुणी नाही. ज्ञानोबरायने सांगितलं काका तो पाहुणा नव्हता, जगाचा बाप कुंभार झालता, जगाची मालकीन कुंभारीन काकू झाली, आणि गरुड गाढव झाला. काका धाय धाय रडू लागले. ज्ञानोबरायने सांगितलं काका का रडता? तुम्ही केलेल्या भक्तीचं कर्ज उतरण्यासाठी, तुम्ही केलेल्या सात्विक भक्तीचं कर्ज उतरण्यासाठी तुमच्या इथं कुंभाराच्या रूपात काम केलं.